पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रखूं तुझाई मामा बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट। काय आवाज, काय आवाज, असं वाटतं ऐकतच राहावं। अजून पण कानात आवाज घुमतोच आहे। अजून एखादं गाणं होऊन जाऊ दे। अहो शेट्टी गाणं गावा म्हणली। ते असं ऐकू येत नाही, त्याच्यासाठी मनाला कान असावे लागतात, त्याच्यावर कुणावर तरी प्रेम असावं लागतंय। अरे वा, तुम्ही पण आहेत का माग? पोरीचा रस्ता कशाला अडवला? हेच सांगायला, लग्नाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। लग्नाचं सगळं नियोजन मी करणार, माझी माणसं सगळी व्यवस्था बघणार। अरे असल कांता तर कसली चिंता। थांब, 20,000 आहेत। अरे लग्न म्हणजे काय तोंडाचा खेळ आहे बाई? पाण्यासारखा पैसा खर्च होतोय, जेवण, बँड बाजा, पाहुणे रावणे, कशाला खर्च होत नाही। घे धर, घे। अरे लाजू नको, तो लाजू झाला तो काजू तुम्ही आला। नकोय तुझे पैसे, आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते। अरे कसं बघणार, पोरीचं लग्न अंगावर आहे, मुक्ताचं लग्न फुकट झालं, पण भक्तीच्या लग्नात तर खर्च करावाच लागणार ना। मुक्ताच्या लग्नाचं तर तू काय बोलूच नकोस। तू काय काय राडे केले हे आठवलं जरी ना तरी मावं डोस कसा रखता। कुसुम, तोंडी नाही लागायचं। हे बघ, आमच्या लेकीच्या लग्नाचं तू नको टेन्शन घेऊ, माई मुक्ता आणि आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते। इसरलोच मुक्ताचं लग्न श्रीमंतांच्या घरी झालंय ना। मालच्या माल येत असं माल, अहो चांगले पैशाचे बंडलच्या बंडल येत असते यांच्या घरी। हे तुमच्या सारख्या खाल्ल्या ताटात माती टाकणाऱ्या आवलादी नाहीत आमच्या। आणि इमानदारी कशाला म्हणतात ते तुमच्या सारख्यांना नाही समजणार। तुझ्या तर डांगरी पिंट्या, हा घे थंड घे। अरे आपल्या घरात एवढं मोठं कार्य आहे, भांडण तंटा नको, भांडण तंटा अजिबात नको। कसं चला रे, आत्माराम, हे कार्य विमान नाहीये। अरे स्पीड जरा हो, पण मागच्या वेळी सांगितलं तुम्ही त्यानुसार मी आता गाडी हळूच चालवतो। हा आजी, मी काय म्हणते, हा ये ना। अगं एकटी तरी आई कुठे? अरे ती पत्रिका आताच राहिली म्हणून गेली। ए मुक्ता, ही पिशवी धर। त्यात नारळ आहे, गाडीला फोडायचा। धर। हा काय गं यार? अरे घरचा बनवलेला खाऊ हाय त्यात। अगं आजी, मी संध्याकाळी परत येणार आहोत, एवढा खाऊ द्यायची गरज काय? बघ ना किती आहे। अरे सारंग, बहिणीला बाहेरचं खायचं अलाउड नाहीये ना, म्हणून। बर, म्हणून समजा घरीच बनवून दिलंय आणि संध्याकाळपर्यंत पुरणार आहे ते भरपूर दिलंय, आरामशीर खा। सारंग, पत्रिका देवीच्या पायाजवळ ठेवायची आणि ठेवताना असं म्हणायचं की हे देवी, माझ्या बहिणीच्या लग्नाचं पहिलं निमंत्रण मी तुला करतोय, तिला आशीर्वाद द्यायला ये, तिच्यावर अक्षता टाकायला ये। देवळात तुम्हाला सगळी मदत मिळेल, तुमच्या दादाने देवळातल्या पुजाऱ्यांना सगळं सांगून ठेवलं आधी। तिथले पुजारी ओळखीचे आहेत? हो अगं, सगळेजण ओळखीचेच आहेत, कारण हे ट्रस्टी आहेत ना ते देवळाचे।
आणि दरवेळेला उत्सवाला आपण देणगी देतोच त्यांना, त्यामुळे सगळे ओळखीचे आहेत, काही काळजी करू नका. हा, सगळी व्यवस्था होईल तुमची नीट. बरं सारंग, तुला कसं जायचं, रस्ता वगैरे सगळं व्यवस्थित माहिती आहे ना? हो म्हणजे मॅप्स बघितलेत आणि जर वाटलंच तर मग मी GPS ऑन करेन. आणि नीट जा, गाडी जोरात नको हं चालवू, ती आहे बरं तुझ्या लक्षात. होय. चल येतो. हा चला रे. देवासमोर पत्रिका ठेवायला गेले. हो, लग्नाची तयारी जोरात चालू आहे. देवाला निमंत्रण आहे, सख्या आत्याला नाही. एरवी निमंत्रणाची अपेक्षाच नव्हती म्हणा मला, पण आता मी जे काय करणार आहे ना त्यासाठी निमंत्रण मिळणं गरजेचं आहे. या आउट हाऊस मध्ये बसून मला ते करणं शक्य नाही. मुक्ता ऑपरेशन मधून वाचली, त्या पार्टी मधून सुद्धा वाचली. म्हणजे ना तिला नैसर्गिक मृत्यू येतोय ना मानव निर्मित. यावरून मला असं वाटतं की तिच्या जीवावर उठताना आपल्याला 1000 वेळा विचार करावा लागेल. तर मग तो डाव आपल्यावर उलटलाच म्हणून समजा. नाही नाही, आता मला हे कळून चुकलंय, त्याचं आयुष्य खरंच खूप मोठं आहे. पण मला कधीच तिला मारायचं नव्हतं आणि मला वाटलंही नाही तिला मारावंसं. हा, पण तिला या घरापासून तोडायचंय हे मात्र ना. तिचा घरात बघितला ना किती उदो उदो होतोय. मला नाही सहन होत आहे ते. तिला या घरातून बाहेर पडताना जेव्हा मी बघीन ना, ते बघायला मला खूप मज्जा येणार आहे. किती सुखदायी असेल होते, किती आनंददायी असेल ना ती इकडनं बाहेर जाते हे बघणं. हा नुसता विचार जरी माझ्या मनात आला ना तरी बघा बघा माझा चेहरा किती खुललाय. मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, मुक्ता जर का या घरातून गेली की हे घर तुटलं म्हणून समजा, आणि मग मी हक्कानी माझ्या घरात पाऊल ठेवणार. आउट हाऊस मध्ये राहणारी ही अंबिका एक दिवस या घरातून सगळ्यांना आउट करून नगरकर हाऊसचा ताबा मिळवणार. आणि त्यासाठी आधी मला लग्नात घुसणं गरजेचं आहे, आणि मी घुसणारच. अण्णा आम्ही निघालोय हा देवदर्शनाला. अरे वा 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 कुसुम, अगं ऐकलं का? आपली मुक्ता आणि जावई बापू देवाला निघालेत. काय सांगता? बरं झालं बाई, पण त्यांना सांगा परत यायची घाई करू नका. येताना 2-4 देवांची दर्शन घेऊनच टाका. हे ऐकलंच का मुक्ता? ती आई काय म्हणते? आरामात दर्शन घेऊन या आणि वाटेत एक पण देव सोडू नका. तिच्यासारखं सगळ्यांना छळा. हाय का आता? अण्णा मला ना एकदम लहानपणीचे दिस आठवले. तुम्ही संबळ वाजवायला जायचा आणि मला आणि गजाला घेऊन जायचा. आज पहिल्यांदा कोणत्या तरी देवीच्या मंदिरात तुमच्याशिवाय चालले. अगं लेकीला काय आई बाप काय आयुष्यभर पुरत नसतात ग. आणि आता सारंगरावांसारखा चांगला नवरा मिळालाय तुला म्हणजे काही विचारायलाच नको. बरं आता ठेवतो बरं का बेटा फोन. हा, आवरायचंय आम्हाला पण कामाला जायचंय ना. बरं अण्णा, मी येताना परत फोन करते. हा ठेवीते. हा काय ग, तू आनंदात दिसतेस. अण्णांची बोलल्यावर लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मला पण सांग ना. अहो, अण्णांना ना बऱ्याच ठिकाणांवरनं सुपारी यायच्या. मी लई मंदिरात संबळ वाजवलंय आणि सोबत मलाही घेऊन जायचंय. त्यांच्यामुळे मला लई मंदिरं बघायला मिळाली. म्हणून मंदिरात जायचं म्हणलं की मला वेगळाच आनंद होतो. लकी आहेस तू. फक्त देवी आईच्या मूर्तीशी नाही, त्याच्या कळसाशी पायरीशी पण आपला वेगळाच काहीतरी संबंध आहे असं वाटतं.
लई गोतावळा गोळा न करता लगीन करतोय हे एक बेस झालं. नाहीतर आपला उगा आपला पैशाचा चुराडा. हो, हे पण तेच म्हणत होते की मोठ्या प्रमाणात लग्न करायचं की काही लाख रुपयांचा चुराडा होतो आणि हाती काही लागत पण नाही. त्यापेक्षा भिंगाच्या मायेची सावली अनाथ आश्रमाला पैसे देऊ ना, निदान वर्ष 2 वर्षाचा खर्च तरी भागेल त्यांचा. वय 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 कौतिक आहे बघ रावसाहेबाचं. या वेळेला त्यांनी चांगला विचार केलाय. आई, अगं हा बदललेला दादा आहे म्हणून सगळं थाटमाट सगळं बाजूला गेले. त्यात वहिनी, हा पूर्वीचा दादा असता तर एवढ्या त्या ह्याच्यात काय धूमधडाक्यात हे लग्न केलं असतं की नंतर महिनाभर या लग्नाची अख्ख्या जिल्ह्यात चर्चा चालली असती. काय ग वैजंती, कसला विचार करतेस? नाही, भक्तीचं पण लग्न येते ना. भक्तीचं लग्न करून देण्याची परिस्थिती नाहीये मुक्ताच्या घरच्या लोकांची. अशी जुळवाजुळव करत असेल पैशाची कुणास्टक, म्हणजे आत्मारामनी सुरुवात तर केलेलीच असेल. पण सासूबाई, मला असं वाटतं की आपल्याकडनं काहीतरी मदत व्हायला हवी त्यांना. वय नाही तसं मुक्ता काही म्हणालेली नाहीये, पण मला तरी असं वाटतंय. अवती किती स्वाभिमानी मुलगी आहे आपल्याला माहिती आहे ना. हो, ती स्वतःहून काही बोलणार नाही आणि काही मागणारही नाही. आत्माराम बिचारा हे लग्न कसं मॅनेज करणार आहे कोणास ठाऊक. आओ, आपण आपल्याला झेपतील तेवढ्याच गोष्टी करूयात. हे म्हणजे तसं पण जास्तीचा खर्च आपल्याला झेपणार नाही हो. एवढ्याच गोष्टी म्हणजे काय, पाहुण्यांना मानपान तर करावंच लागन. तेच तर म्हणते मी. जास्तीची लोक पण नको आणि ते मानपान पण नको. आपण मोजकीच लोक बोलवूया ना. पण कुसुम माग बँडवाला वारतीला घोडा तर लागनच ना. तो खर्च कसा काय वाचवणार आपण? अण्णा, मला माहिती आहे तुमच्याकडे लग्नासाठी जास्त पैसे नाहीये, पण मला पण तुमच्यावर सगळा भार टाकायची इच्छा नाहीये हो. आणि पैशासाठी तुम्ही परत कांता शेठ सारख्या माणसासमोर हात पसरणार, पण तो आपलाच फायदा घेणार. लग्न नाही झालं ना तरी चालेल, मला तुम्हाला अडचणीत नाही टाकायचंय हो. लय विचार करून राहिले ग तू. काय नाही, चांगलं स्थळ भेटलंय, सगळं पुण्य कामाला आलंय. आता तो लगीन होणार. देवी आई आहे आपल्या सोबत, ती आपल्याला काही कमी पडू देणार नाही. हा बाळा, काय होतंय? एक मिनिट, गाडी बाजूला घेतो, चेक करतो आम्ही. मी पण उतरते. ये. अगं यार बघ, हा टायर पंक्चर झालाय. अहो, असं कसं? मग आता काय करायचं? पंक्चरचं दुकान शोधावं लागेल यार. पण मला नाही वाटत की या रस्त्यावर कुठे लांबपर्यंत पंक्चरचं दुकान असेल. गाडीत स्टेफनी आहे, बट जरा ते डिफिकल्टच जाईल. मी काय मदत करू? अगं नाही, स्टेफनी बदलणं जरा हेवी काम आहे ना.
राजा, अरे चल घरी, चहा प्यायला बोलवलंय. काय झालं? रडत होता? नाही, रडत नव्हतं, ते फक्त पाण्याला डोळ्यात. त्यालाच रडणं म्हणतात. काय झालं सांग बरं. मला माहित झालं काय? की लग्न केलेली पोरगी सासरी गेली की परत येत नसते. मुक्तताई गेली, आता तू पण जाणार, मी एकटाच राहणार. मग आईच्या फटक्यांपासून कोण वाचवणार? मला जीव कोण लावणार? अरे लग्न झालं, पोरींना जावंच लागतं. आणि तू कशाला काळजी करतोस? थोड्या दिवसांनी तुझं पण लग्न होईल, तुझी बायको येईल ना तुला जीव लावायला. हा राव, पण बायकोपेक्षा माझ्यासाठी बहिणी चालली तर बहिणीला भारी असते. त्यात लहान भावांना लय प्रेम करते. पण ताई, तुझं पण लग्न झाल्यावर मुक्तताईसारखं तुला पण त्रास देतील का? नाही रे, आणि दिला ना तरी आपण चांगलंच राहायचं. मुक्तताईला बघ आता स्वीकारलं की नाही तिच्या घरच्यांनी. मोठे मालक तर आता किती जीव लावतात तिला. चांगल्या माणसांसोबत चांगलंच घडत असत. तू नको काळजी करू. हा, नाही करणार. माझ्यासोबत पण चांगलंच होणार आहे. चल घरी, आई वाट बघत असेल. चल घरी चल. एक मिनिट. हॅलो. हा नमस्कार, मी माडवांच्या तुळजाभवानी मंदिरातला पुजारी बोलतोय. सारंग नगरकर ना तुम्ही? हा, हो हो, बोलतोय. अहो काही नाही, म्हटलं कुठपर्यंत आलात ते विचारावं म्हणून फोन केला. हा, आम्ही जवळच आलोय, बट काय अनफॉर्च्युनेटली आमच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. सो अरे देवा. हो काही नाही, आरतीची वेळ झाली होती ना, म्हटलं तेवढ्यात येत असाल तर थांबतो. नाही नाही नाही, तुम्ही आमच्यासाठी थांबू नका. हो, असं कसं, तुम्ही मंदिराचे ट्रस्टी आहात, तुम्हाला तेवढा मान तर दिलाच पाहिजे ना. हे बघा, अहो आम्ही जरी मंदिराचे ट्रस्टी असलो ना तरी देवाचे नियम कोणासाठी बदलू नका. तुम्ही आरती सुरू करा. आमच्या नशिबात असेल तर आम्ही वेळेत पोहोचूच. बरं बरं, ठीक आहे, पण या लवकर. बर. अगं, मंदिरातल्या पुजाऱ्यांचा फोन होता, आरती सुरू होते म्हणत होते म्हणून. टायर बदलून झालाय. तर मे बी मला वाटतं आपण आरतीत वेळेवर पोहोचूच. म्हणजे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. मला माहित आहे तुम्ही स्वतःहून टायर का बदल. का? टायरवाला शोधायचा वेळ वाचला तर आपण आरतीसाठी वेळेवर पोचू. आरती हाती लागली, मला लय आनंद होईल. म्हणून एवढा त्रास सहन करून तुम्ही स्वतःहूनच टायर बदल ना. मुक्ता, असं समज की थोड्या वेळेसाठी मी आत्मनिर्भर झालो. नमस्कार सारंगराव. नमस्कार. मी या मंदिराचा पुजारी. हो, ऍक्च्युली काय झालं, आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला, नाहीतर आम्ही वेळेत पोहोचलोच असतो. नाही नाही नाही, मी वेळेतच पोहोचला. काय म्हणता? नाही म्हणजे फक्त आम्ही येणार होतो म्हणून तुम्ही थांबला नाहीत ना? छे तसं काही नाहीये. अहो आरतीची हीच वेळ आहे, अगदी योग्य वेळेवर आलात. या ना, या आत या, या या या.